नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांना ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवण्यासाठी आपल्याला पेन नंबर आवश्यक असतो। तो पेन नंबर UDICE पोर्टलवरती कसा शोधायचा हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। यासाठी आपल्याला UDICE पोर्टलवरती स्टुडंट मॉड्यूलमध्ये लॉग इन करायचे। लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर आपल्या शाळेचा डॅशबोर्ड ओपन होणार आहे। डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला जो मेनू बार दिसतोय त्या मेनू बारमध्ये आपल्याला काम करायचं आहे व तेथूनच आपल्याला विद्यार्थ्याचा पेन नंबर शोधायचा। तर चला ना आपण सुरुवात करूया। यासाठी आपल्याला डाव्या बाजूला जो मेनू बार दिसतोय त्या मेनू बारवरती यायचं आहे। मेनू बारमध्ये आल्यानंतर आपल्याला स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन या नावावरती क्लिक करायचं आहे। या नावावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन आपल्यासमोर ओपन होणार आहे। यामधून आपल्याला इम्पोर्ट मॉड्यूल या नावावरती पुन्हा क्लिक करायचं आहे। इम्पोर्ट मॉड्यूल या नावावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन ओपन होणार आहे। यामध्ये आपल्याला पहिले जे ऑप्शन दिसतंय इम्पोर्ट विथिन स्टेट आणि त्याच्यासमोरील गो या बटनावरती क्लिक करायचं आहे। गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्यासमोर ओपन झालेली आहे। यामध्ये आपल्याला ज्या विद्यार्थ्याचा पेन नंबर शोधायचा आहे त्या विद्यार्थ्याचा आधार क्रमांक व जन्म वर्ष आपल्याला आवश्यक आहे। त्यासाठी आपण त्या विद्यार्थ्याचा आधार क्रमांक व जन्मवर्ष आपल्याजवळ प्राप्त करून ठेवायचं आहे आणि सर्च बाय पेन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची एक पॉपअप विंडो ओपन झालेली आहे। या पॉपअप विंडोमध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर व जन्मवर्ष एंटर करायचं आहे आणि सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर मी या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर व जन्मवर्ष एंटर करत आहे। आधार नंबर व जन्मवर्ष एंटर केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर माझ्यासमोर आलेला आहे। हा पेन नंबर आपण कॉपी करून घेऊ शकतो किंवा आपण आपल्याकडे नोट करून ठेवू शकतो व विद्यार्थ्यांना ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवण्यासाठी या पेन नंबरचा व जन्म दिनांक आहे याचा आपल्याला उपयोग होणार आहे। तर अशा पद्धतीने विद्यार्थ्याचा आपण पेन नंबर व जन्मवर्ष व जन्मदिनांक UDICE पोर्टलवरून प्राप्त करून घेऊ शकतो। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।